मला वाटलं मागच्या कॅमेरा आता मला वाटलं मागच्या कॅमेऱ्याने दाखवावं म्हणून मी हे करायला लागली. ह्या प्रज्वलला तर मी काय बोलेल ते सगळं खोटंच वाटतं. हो हो करते. सगळ्यांना जर ज्ञान फुकटचं ऐकायचं असेल खोटं ज्ञान तर प्रज्वल बाबाकडे यायचं. राईट 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 राईट. काय खोटे ज्ञान सांगितलं. हा खोटं सांगतो आता स्वतः काय आता सांगितलं ना आता ती बाहेर जाऊन खाणार आहे 101% पण मी खातोय. घरी काय जेव्हा केलं नाही म्हणून मला काय तर मी आता बाहेर काय खात नाही. आता साक्षू काही नाही तर आता मी बाहेरच बंद केलंय सर्व खायचं. पण त्यामुळे साक्षू काही नाही बाहेर काही सांगणार ना. मम्मीने जेव्हा काय केलं तर मी फक्त फळच आणत असतो घरी. त्यामुळे ती काय होतंय आणि आज तिला बाहेर खायचं. आज एकादशी आहे आणि ह्या दोघांची नसते महिन्याची असते ह्या दोघांची. तू दिसणार नाही. त्यांचं काय तिथे उजेड येते तिथं बसले दोघं पण मी जिथं उजेड चालू होतो. आणि आमची एकादशी असल्यामुळे मी काही स्वयंपाकच केला नाही आणि साहेबांनी सांगितलंय की आज काय खायचं नाही दिवसभर उपास राहायचं. आज काय स्वयंपाक केला म्हणून मला बाहेर खायला लागतंय. पापी पेट का सवाल है. इसके पापी पेट का सवाल है पर मेरे खुद के पेट का सवाल है इसलिए मैं नहीं खा रही कुछ भी. आज मैंने कड़क उपवास रखा है. ये मेरा हिंदी चैनल नहीं है ये मेरा मराठी चैनल है फिर भी मैं हिंदी बोल रही हूँ. माझा कुठलाच प्रॉब्लेम नाही तरी सुद्धा मी काय ही आमची प्युअर मराठी भाषा. त्यांचा उपवास कुठलाच नाही. माझा उपवास आहे. प्रॉब्लेम कोणता नाही तरी सुद्धा बाहेरचं काय खात नाही साखरेचं काय खात हात नाही. दुखायला लागलाय आता. गोऱ्या माणसाला येऊ द्या व्लॉग मध्ये तुम्ही सगळी काय दिसता. वा 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 किती काय गोरा असला उजळ आहे पाहिजे. कलर. माझ्या एवढं गोर असलं पाहिजे. लिपस्टिक लावायची गरज आहे नाही दोघींना. आपण बघा नॅचरल ब्युटी. पण मी तर पावडर पण नाही लावली सकाळपासून. आम्ही सगळं लावले म्हणजे मी फक्त पावडर मॉइश्चरायझर सनस्क्रीन एवढंच लावलंय मी. नमस्कार मंडळी. मी चाललेली आहे पंढरपूरमध्ये देवाचं दर्शन घ्यायला आणि आज आहे 15 दिवसाची वारी आणि ह्याला सगळा फोकस स्वतःवर पाहिजे. साहेब पण आले तर इथं आमच्या सगळ्यांना लोकांच्यात कसं असतंय की दुसऱ्यांच्या व्लॉगमध्ये या म्हणलं तर येऊ वाटत नाही पण इथं आमच्यात सगळेच मेंबर उत्सुक असते ती व्लॉगमध्ये यायला व्हिडिओमध्ये यायला. तर आम्ही चाललेलो आहे आता देवाला मी आणि साहेब. मुलांना चला म्हणलं तर येणार नाही ती आणि माझ्यामुळे व्हिडिओची शोभा वाढते म्हणून मी येतो यांच्या. आणि कोण येणार आहे व्हिडिओ मगाशी मी व्हिडिओ काढत होती आणि चुकून फोटोवर आला आणि क्लिक झालं म्हणून हसला. म्हणून मग म्हणलं ह्याला दाखवलं तर हा राक्षसासारखा हसला. तर ती तुम्हाला मी क्लिप दाखवणार आहे. करू नको दाखवायला पाहिजे कसं पप्पा दिसत नाहीत आपल्या विचाराकडे. काय केलं साहेब. हे बघा साहेबांनी वायफाय पडला. मी कॅमेरा मध्ये येत नव्हतो व्हिडिओ मध्ये म्हणून आपल्या इकडं सरायला गेलो हे पडलं. हे मला घेत नाही ती जरा. काय जणांना कॅमेरा वापरा येत नाही ना त्याच्यामुळं ती अशी त्यांच्यामुळे तसं होतं. काही जणांना कॅमेरा वापरायला येत नसला तर काही जणांनी शिकवायचं असतं ना. तर शिकवलं येत नाही. वापरा येत नसल्यावर शिकवायचं अजून असतं. पप्पांना कट करते. पप्पांना मी कट करत नाही कारण आता मी पप्पाच दिसणार आहे फक्त कॅमेरात. जावा पूजा वगैरे मी केलेली आहे आणि आज छान रांगोळी काढली. देवांना फुलं पण उमललेली खरं तर पण फुलं आणून ठेवली नाही ती. बघू आता साक्षूला आणून ठेवायला लावते. चाललेलो आहे आता देवाला. चल की साक्षू. हां चल की. मला काय तर घेऊन काय काय बाहेरचं खायचं सोडलं या. भैया खाणारच नाही. किती खोटं बोला. आज वारी असल्यामुळे गर्दी
नदीला. आणि आज गर्दी 15 दिवसाची एखादच आहे, पण तरी पण गर्दी भरपूर आहे. महिन्याच्या वारीला असते गर्दी, पण 15 दिवसाच्या पण आता भरपूर गर्दी असते, भरपूर वारकरी वगैरे येतात. तर आम्ही आता नदीला पाणी भरपूर आले, दाखवतो मी तुम्हाला नदीला पाणी किती आले काय, कारण नदीला पूर आलेला, म्हणजे पाणी भरपूर आलं. तर मी पहिल्यांदाच आली आता खूप दिवसातून आषाढी वारी. तर तुम्ही बघू शकता पूर्णपणे चंद्रभागेचं वाळवंट वारकऱ्यांनी फुल भरलेलं आहे आणि नदीला पण पाणी भरपूर आलेलं आहे. खरं तर आषाढी वारी संपली, 2-3 दिवसांनीच नदीला पूर आलेला, पण आता ओसरलाय आणि आता पाणी थोडंसं कमी झालंय. त्यामुळं खाली वाळवंटात वारकरी गेलेले आहेत. अगदी घाटापर्यंत पाणी आलेलं, पुंडलिकाचं मंदिर वगैरे बुडालं होतं, त्यामुळं वारकऱ्यांना खाली जातच येत नव्हतं. तर साहेबांनी आम्ही लांबूनच दर्शन घ्यायचं ठरवलं होतं, पुढं गर्दी खूप आहे म्हणून मग साहेबांनी तर तिथं घेतलं दर्शन. आता आम्ही दर्शन घेतलं आणि आता इथे तुम्हाला मी दाखवते, वरची रांग दिसते ना, ही आहे पदस्पर्शी दर्शनाची, पदस्पर्शी दर्शनाची रांग आहे. तर आणि ही तर खाली जी आहे ना, ती आहे मुखदर्शनाची रांग. तर आमचं दर्शन बाहेरूनच आम्ही घेतलं दर्शन लांबून, कारण आज एखाद्या असल्यामुळं गर्दी भरपूर आहे, त्यामुळं आम्ही बाहेरूनच घेतलं, कारण आम्ही आता इथलं जायला कधी येऊन घेऊ शकतोय पांडुरंगाचं दर्शन. पायाचं म्हणलं तर पायाचं, पदस्पर्श म्हणलं तर पदस्पर्श, किंवा मुखदर्शन म्हणलं तरी मुखदर्शन सुद्धा घेऊ शकतो आधीमध्ये. पंढरपूरमध्ये मठांची काही कमी नाही, भरपूर मठ आहेत, पण माझा जो ऑल टाईम फेवरेट मठ आहे तो हा आहे गजानन महाराजांचा. तर आम्ही आता इथं आलेलो आहे, दर्शन घेतलं आणि ह्या मठामध्ये आम्ही आलेलो आहोत. खूप छान मठ आहे, प्रत्येक वेळेस काही सांगायची गरज नाही, खूपच छान आहे. कधी तुम्ही आलात तर भेट द्या ह्या मठाला. तर आता आम्ही चाललेलो आहे मठात. एकदम प्रशस्त मठ आहे, मस्त आहे, छान वातावरण असते इथं. खूप मस्त असं मंदिर आहे इथं. आम्ही दोघं आलेलो आहोत श्रीरामाच्या मंदिरातून, आणि इथं बघा पाठीमागच आहे इथं पाठीमागच आहे गजानन महाराजांचं मंदिरच. तर खूप छान मंदिर आहे, तर तुम्हाला दाखवतो आम्ही आता. तिथंच जाणार आहे दर्शनासाठी. तर गजानन महाराजांच्या मठामध्ये आम्ही गेलो, दर्शन वगैरे छान घेतलं आम्ही, आणि नंतर थोड्या वेळ आम्ही बसलो पण, कारण कुठल्याही मंदिरात गेलो तर आपण पटकन लगेच बाहेर येत नसतो ना, थोड्या वेळ आपण बसतो. तसं आम्ही मग इथे 5 मिनिटं बसलो आणि आता बाहेर आलो. तर खूप छान असं आमचं दर्शन सगळीकडचंच झालं. आता आम्ही घरी निघालो. तुम्ही बघू शकता खूप छान मठ आहे, एकदम भारी, पूर्ण संगमरवरे. ह्याच्या ज्या पायऱ्या वगैरे आहेत त्याही खूप मस्त आहेत, आणि त्यांनी खूप छान असं भाविकांचा पाय वगैरे उन्हाळ्यामध्ये पोळू नयेत, भाजू नयेत म्हणून ती खूप छान अशी गालीचे वगैरे ठेवलेली आहेत.
तर बघू शकता मंदिर आणि मस्त असा मंदिर परिसर, झाडं वगैरे भरपूर आहेत. आणि हा जो आहे तो दर्शनी भाग खूप मस्त आहे. पांडुरंगाचं दर्शन झालं मस्त असं आणि नंतर आम्ही गजानन महाराजाच्या मठात गेलो, तिथेही दर्शन घेतलं. थोडा वेळ तिथं बसलो आणि नंतर आम्हाला थोडंसं साहित्य घ्यायचं होतं म्हणून इथंच एक जवळ मॉल आहे, त्या मॉलमध्ये आलो. सगळं साहित्य घेतलं आणि निघालो होतो. आणि आम्ही इथं बसलो. श्रावण महिना म्हटलं की पावसाचं काय खरं नसतं, सारखा ऊन सावल्यांचा खेळ सुरू असतो. त्यामुळं अचानकच पाऊस आला, मग आम्हाला थोडा वेळ थांबावं लागलं. आणि तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.